अरे काय आयटम रे बा, आणि हा कोण असा करू राहिला? ते चावला गेलो काय आले कोण माती काय सारा करूला? आणि एवढी झगमग, एवढे फटाके, एवढा माहोल कुठचा रे बा? तर ते पासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा. तर बोलतो मला मा खबरी माती खाय कोण माहित पडलं का आपल्या मंगरुळले फुल माहोल चालू आहे म्हणे. मी म्हटलं भाई जिथं माहोल आहे तिथं मी नाही आहे असं होईन काय? तर बाल्याला घेतलं आणि मी आलो मंगरुळले 0 मिनिटात. तर इकडं तळाला बँजो वाजू राहिला होता. मी म्हटलं भाई पैसे गिसे एक नंबर चोको दिले असं म्हटलं, तेव्हाच एवढा तळाला बँजो वाजू राहिला. तर हा आपला एक माती खाया तोंडानं मला भेव दाखवू राहिला होता. मी म्हटलं एका रॅपटीतल्या खालीच पाडून भाऊ तुझे तुझ्या हालती एवढा तर मीच आहे बे, मला भेव दाखवता का तू? मग मी त्याला सांगितलं तुझ्या गुलाबी तोंडाच्या शब्बोले घे म्हटलं, वेगळा नाचत बस म्हटलं तिकडं, कारण एखाद्यानंतर टाचणी गिसणी मारली का फुटशीन म्हटलं थंड कणे. तर तेवढ्यात भाऊ म्हणे म्या हो गोरीला म्या कितीच्या डरता नाही. मी म्हटलं मग चाल म्हटलं ह्याच गोष्टीवर मला तुला ढुंगण खातून दाखव. इकडं आलो तर इकडं सारखे काय शॉट फुट राहिले होते. पण तुम्हाला तर माहित आहे मंगरुळ बोलते सबको कोलते असं काम आहे, अशान थोडी जमते. तुम्हाला तर माहित आहे मंगरुळचे म्हणून दाखवा लागत नाही का भाऊ आम्हाला? मग काय जमीनून घेतले उरावर आणि घेतले फोडाले. ते फटाक्याला वाटलं बहीण मग मी काय फुटत नाही, खाली ठेवला आणि थडकन फुटला. म्हटलं पेटला गिटला असतात झालं तर कल्याण यायचं आता. आणि फटाक्याला तर 1% बी कमतरता नव्हती. तळाला फटाके आणले होते. मी म्हटलं साला कानात बोट घालून ठेवा भाऊ संख्या, नाही तर उद्यापासून तुले कानात ऐकायलाच नाही जात म्हटलं भाऊ. आपले स्वांदे होऊन जायचे बटे. एकूण एक फटाके आणले रे बा. हे काय ततड ततड धुतूड निरत होत आवाज होता. मी म्हटलं साला झालो बैरा होते वांदे आपले आता. त्याच्यात तो धुमालचा आवाज. तर बाकी मंडळ तर मला काही एवढं माहित नाही, पण ह्या मंडळाच्या भावाला माना लागन, यानं फुल मावलच करून टाकला. मग पोट्ट तेवढ्यात मला भेटायला आले गुलाबी तोंडा तात्यांचं. त्याला 2 बोटं दाखवून गणपती बाप्पाची आरती गेली. गणपती बाप्पाच्या आरतीला बी कोल्ड फायर लावून ठेवले होते भावानं. म्हणजे झाट लपकाची गरजच नव्हती. मला मंडळाचं नाव काय माहित नाही, पण मला मंडळाचं नाव फोटो तुम्ही कमेंट करता तुम्हाला तर माहित असेल तर. चला पोट्ट भेटू पुढच्या व्हिडिओत. तर फॉलो करायला विसरू नका बे पोट्टो. तर माझ्या कोणत्या आडव्या शब्दानं तुमचं जर मन दुखावलं असेल तर मला माफ करा, पण मी तसा स्ट्रेट फॉरवर्ड आहे भाऊ. मी तसा रिअल लाईफ मध्ये तसाच आपल्या व्हिडिओ मध्ये पण आहे. मला काय इथे मला तुला घाल कुत्रेल जमत नाही. आपण गावरानी भाषेतले माणसं आहे, गावरानीच भाषा बोलणार. कोणाला जर मन दुखलं असेल तर मला माफ करा. चलो बाय.